पाटी पेन्सिल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमानुसारच्या मॅथ्सच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 6 रोलिंग अँड स्लाइडिंग. ओके, तर आज आपण गणिताची खूप मोठी गंमत बघणार आहोत. तुम्ही कधी बागेमध्ये घसरगुंडीवर खेळायला गेलात का? नक्कीच गेला असाल. तिथे आपण घसरगुंडीवर खेळल्यावर काय होतं, तिथे आपण वर बसलो की सर्रकन खाली येतो ना. मग आपण घसरगुंडीवरनं काही गोष्टी सोडल्या तर त्या कशा येतील? काही वस्तू घरंगळत येतील आणि काही वस्तू घसरत घसरत येतील. याच गमतीला आज आपण इंग्लिश मध्ये शिकणार आहोत रोलिंग अँड स्लाइडिंग. रोलिंग म्हणजे घरंगळणे आणि स्लाइडिंग म्हणजे घसरणे. ओके, आता कुठल्या कुठल्या गोष्टी रोल होतात आणि कुठल्या कुठल्या स्लाइड होतात ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो इथे बघा, इथे चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा बरं. दोन भाऊ बहीण दिसतात आहेत आणि ते भाऊ बहीण गप्पा मारतायत. काय गप्पा मारतायत बरं? रमेश, शॅल वी प्ले? ती म्हणती आपण खेळ खेळूया. तो म्हणतोय येस शुअर लेट अस एन्जॉय, म्हणजे चला आपण एन्जॉय करूया. आता यांच्या आजूबाजूला काही वस्तू ठेवलेल्या आहेत, बघितलं का तुम्ही? ठीक आहे, आता त्याच्यामध्ये पहिली वस्तू बघा काय आहे. ठीक, पहिली वस्तू आहे बॉक्स. ओके, आता बॉक्स काय होईल? बॉक्स कसा जाईल? बॉक्स आपण सरकवला तर तो सरकत सरकत जाणार आहे, तो काही घरंगळत जाणार नाही. बरोबर, आपण सरकवला तर तो सरकणार आहे. सो बॉक्स काय होतो? बॉक्स इज स्लाइडिंग. तसंच आपण जर टायर धरलं तर काय होतं? टायर जर उभं आपण पकडलं तर ते काय होतं? रोल होत जातं, घरंगळत खाली खाली जातं. म्हणजे आपण घसरगुंडीवरनं खाली टायर सोडलं तर ते घरंगळत खाली जाईल. बरोबर, तसंच ड्रम आहे, ड्रम पण रोल 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 होत जाईल. बघा, ड्रम जर सोडला आपण वरनं खाली तर उतारावरनं तो घरंगळत घरंगळत खाली जाईल. बघा, त्यांना पण मजा येते. तुम्ही पण घरी करून बघू शकता बरं. छोट्या छोट्या गोष्टी घ्या आणि त्याच्या रोल करून बघा. कशा रोल करून बघायच्या? घसरगुंडीवरनं रोल करून बघा किंवा घरीच अशा हातावरनं खाली रोल करून बघा. घरंगळत जातायत की घसरत आपल्याला घेऊन जाव्या लागतायत. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा बरं, घसरगुंडीचं चित्र दिलेलं आहे आणि त्याच्यावर कुठल्या वस्तू घरंगळत जात आहेत ते दिलेलं आहे किंवा कुठल्या वस्तू घसरत जातात ते दिलंय. बघा, बॉल आपण टाकल्यावर ना तर तो घरंगळत खाली जाईल आणि पुस्तक आपण टाकलं वरनं, ठीक आहे, तर ते कसं जाईल? घसरत 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 हळूहळू खाली जाईल. म्हणजे साधारणपणे ज्या गोलाकार दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना त्या रोल होतात आणि साधारणपणे ज्या चौकोनासारख्या दिसणाऱ्या विटेसारख्या दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना त्या स्लाइड होतात. बरोबर, आता बघा या चित्रामध्ये काय दिसतंय बरं आपल्याला. आता चित्रामध्ये नेक्स्ट बघू, आता बॉल कसा होणार? रोल होणार. बरोबर, आता वीट कशी होणार? ती स्लाइड करत जाईल हळूहळू हळूहळू. पाईप कसा जाईल बरं? पाईप पण गोल गोल आहे त्याच्यामुळे रोल होत जाईल. इथे काय दिसतंय बरं? हे पण आपल्याला काय होत जाईल? हे पण घरंगळत जाईल. ठीक आहे, स्लाइड होत जाईल. आपल्याला ही पेन्सिल दिसतीये, ती पण हळूहळू करत स्लाइड होत जाईल. ओके, आता बघूयात पुढे काय. आता काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी रोल पण होतात आणि स्लाइड पण होतात. तुम्ही म्हणाल अशी कशी गंमत आहे बरं? आता बघा बरं, या चित्रामध्ये काय दिसतंय? एक मुलगा आहे ना, बॅग हलवताना दिसतोय. बरोबर, आता बॅग हलवताना ती रोल 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 करत खाली जाईल, कारण तिला काय लावलेली आहेत? चाकं लावलेली आहेत. बरोबर, चाकं लावली की ती बॅग कशी होईल? घरंगळत खाली जाईल. बरोबर आहे ना? तुम्ही बॅग हलवत हलवत उचलता का तुम्ही बॅग? बागेला चाकं असतील तर, खूप सामान असेल तर हेवी होते की नाही आपल्याला. मग आपण काय करतो? नुसती आपण सरकवतो, हळूहळू करत घेऊन जातो. बरोबर, म्हणजे रोल करत 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 खाली घेऊन जातो. तसंच हीच बॅग जर आपण आडवी केली तर काय होईल? ती आडवी केली तर आपल्याला ती सरकवत सरकवत न्यावी लागेल. तिला चाकं नाही
चाकं नसणार मग, बरोबर. चाकं नाही म्हणजे तिला सरकवत सरकवत न्यावं लागेल आणि चाकं मिळाली म्हणजे काय होईल, ती रोल करत खाली जाईल, बरोबर. म्हणजे काही काही ऑब्जेक्ट्स हे रोल पण होतात आणि स्लाइड पण होतात. ठीक आहे. आता या ठिकाणी ही स्लाइड होतीये दुसऱ्या चित्रामध्ये. पहिल्या चित्रामध्ये हिला चाकच नाही आहेत, त्याच्यामुळे तिला आपल्याला घसरवत न्यावं लागतंय स्लाइड करत. आता याच्यात बघू बरं आपण, याच्यात काही काही ऑब्जेक्ट्स ना दोन्ही होतात, रोल पण होतात आणि स्लाइड पण होतात. आता रोलिंग वाले ऑब्जेक्ट्स कुठले आहेत बघा बरं. डब्बा आहे, टायर आहे, लाडू आहे, नाणं आहे आणि सिलेंडर आहे. आता याच्यापैकी सिलेंडर आपण घसरवत पण नेऊ शकतो, पण तोच जर आपण आडवा केला तर रोल होईल. पण असा उभा पण सरकवत नेला तर तो सरकवला जाईल, बरोबर. टायर पण आपण आडवं केलं तर ते सरकवावं लागेल. डब्बा पण आपण उभा केला तर तो सरकवावा लागेल, बरोबर. पण बॉल रोलच होईल, लाडू रोलच होईल, नाणं पण आपलं रोलच होईल. ठीक आहे. आता स्लाइड होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत बघा बरं. याच्यामध्ये पाटी आहे, त्याच्यानंतर फोन आहे, आपला मोबाईल फोन आणि ताटली. या गोष्टी मात्र स्लाइड होतील, या घसरवतच न्याव्या लागतील. ठीक आहे. आणि तुम्हाला मस्त दिसतंय वॉटरमेलन. वॉटरमेलन पण छान गोल गोल आहे की नाही. वॉटरमेलन पण गरंगळत जाईल खाली. ठीक आहे. सो काही गोष्टी रोल होतात, काही गोष्टी स्लाइड होतात आणि काही गोष्टी दोन्ही होतात. सो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे मग असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमचा अभ्यास देखील होईल. थँक यू.